नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, पुढे होणाऱ्या तलाठी भरतीसाठी आपण पाहत आहोत तलाठी भरती 2023च्या म्हणजेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 9वी प्रश्नपत्रिका पाहणार आहे। जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि माहिती समजली तरच व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते वाक्य प्रमाण लेखनानुसार अचूक आहे। आता मित्रांनो, प्रमाण लेखनानुसार म्हणजे शुद्ध लेखनानुसार कोणता शब्द शुद्ध लिहिलाय किंवा चुकीचा लिहिलाय हे ओळखून त्या ठिकाणी ते वाक्य ओळखायचं असतं। या ठिकाणी पहा, मुहूर्त हा शब्द पहिल्या वाक्यामध्ये चुकलेला आहे, निश्चित देखील चुकलेला आहे, ठीक आहे। दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, रक्षाबंधन लिहिलंय, रक्षाबंधन असतं हे देखील चुकलेलं आहे, ठीक आहे। साधून हा शब्द देखील चुकलेला आहे। तिसऱ्यामध्ये पहा, रक्षाबंधनाचा मुहूर्त हे बरोबर आहे, परंतु साधून हा शब्द धला दुसरा उकार पाहिजे हे चुकलेलं आहे, ठीक आहे। म्हणजे राहिलं काय, पर्याय 4 रक्षाबंधनाचा मुहूर्त। या ठिकाणी पहा, मुहूर्त बरोबर, साधून बरोबर, निश्चित बरोबर, म्हणजे या ठिकाणी सर्वच्या सर्व शब्द आहेत ते पर्याय 4 मध्ये योग्यरित्या दिलेले आहेत, म्हणून आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 2, उपसंहार या शब्दाचा अर्थ सांगा। मित्रांनो, उपसंहार म्हणजे काय, एखाद्या भाषणाच्या किंवा एखाद्या लेखनाच्या शेवटी एखादा निष्कर्ष काढलेला असतो, त्याला काय म्हणायचं, उपसंहार। म्हणजेच काय, तर त्या लेखनाचा किंवा भाषणाचा सारांश, याला काय म्हणायचं, उपसंहार। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, पर्याय 4 उपसंहारला समानार्थी आहे सारांश, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, सिंह या शब्दाची समानार्थी जोडी सांगा। या ठिकाणी पहा, केसरी बरोबर सिंह बरोबर आहे, परंतु कपी म्हणजे वानर, पहिली जोडी चुकीची, ठीक आहे। दुसरं पहा, वनराज वायस, वनराज म्हणजे सिंह परंतु वायस म्हणजे कावळा, म्हणजे दुसरी जोडी देखील चुकीची आहे, ठीक आहे। पुढे पहा, केसरी आणि मृग, केसरी म्हणजे सिंह परंतु मृग म्हणजे हरिण, म्हणजे या ठिकाणी तिसरी जोडी देखील चुकीची आहे। परत पुढे पहा, चौथी जोडी, याच्यामध्ये केसरी म्हणजे सिंह, मृगेंद्र म्हणजे देखील सिंह, म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 काय आहे, योग्य समानार्थी शब्दांची जोडी आहे सिंहच्या, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे। प्रश्न क्रमांक 4, सत्कृत्यचा विरुद्धार्थी शब्द सांगा। या ठिकाणी पहा, सत्कृत्य हा शब्द दिलेला आहे, अशा प्रकारे जर शब्द असेल तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, सत हा शब्द सुरुवातीला आलेला आहे आणि यावेळी काय करायचं, आपण विरुद्धार्थी शब्द करण्यासाठी सतच्या जागी काय घ्यायचं, तर दु विसर्ग घ्यायचा, दु विसर्ग, ठीक आहे। म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, सत्कृत्याला विरुद्धार्थी दुष्कृत्य, ठीक आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। याच्यामध्ये देखील काय झालेले आहे, संधी झालेली आहे। विसर्गापुढे काय आला, तर कठोर वर्ण आला, त्यावेळी काय झालं, विसर्गाचा षटकोनाचा श झाला आणि या ठिकाणी दुष्कृत्य हा शब्द बनला, ठीक आहे। सतच्या विरुद्धार्थी दु विसर्ग। प्रश्न क्रमांक 5, कारगिलच्या सरहद्दीवरील भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची आठवण झाली की आजही टिंबटिंब। या ठिकाणी पाहायचं, रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार लिहायचा आहे। आठवण झाली कशाची, पराक्रमाची, पराक्रमाची आठवण झाली की काय वाटेल, अंगावर काटा येईल, आश्चर्य वाटणार आहे का नाही वाटणार आहे, अंगावर काटा येणार आहे किंवा वीर रसाची भावना निर्माण होणार आहे, म्हणजे या ठिकाणी काय होईल, पर्याय 4 अंगावर काटा उभा राहतो, ठीक आहे। ओढ लागणे, ओढ लागते आवडीच्या व्यक्तीची, आठवण झाली की पराक्रमाची ओढ लागणार नाहीये। मन शांत होणे, या ठिकाणी काय होतंय, वीररस निर्माण होतोय, मनात शांती असेल का, मग नसेल, ठीक आहे। आणि मळब दूर होणे म्हणजे काय, तर या ठिकाणी मनातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत, काळबेर आहे किंवा संशय आहे, त्या गोष्टी निघून जाणं, या ठिकाणी हे देखील होणार नाहीये। प्रश्न क्रमांक 6, योग्य विरामचिन्हे असणारी अचूक वाक्यरचना कोणती आहे। या ठिकाणी पाहायचं आहे, वाक्य काय आहे, मी म्हणालो माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे येतात। या ठिकाणी पहा, मी म्हणालो, एखादा व्यक्ती बोलतोय आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या तोंडचे शब्द लिहायचे आहेत, म्हणजे काय होईल, मी म्हणालो नंतर स्वल्पविराम येईल आणि त्याच्यानंतर
तो जे काही बोलला ते पूर्णपणे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलं जाईल आणि शेवटी त्यानं काय केलं आहे, प्रश्न विचारलाय म्हणून प्रश्नचिन्ह असेल. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 4. म्हणालो नंतर स्वल्पविराम आवश्यक आहे, तो फक्त पर्याय 4 मध्ये दिसतोय. इथून आपल्याला ओळखता येतं. प्रश्न क्रमांक 7. धर्माचरण हा समास कोणता आहे? मित्रांनो, धर्माचरण विग्रह कसा होतो, धर्माचे आचरण. आणि धर्माचे आचरणचा विग्रह होत असताना काय दिसते आपल्याला, तर आचरण हे दुसरे पद महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर विग्रह होताना चा ची चे पैकी विभक्ती प्रत्यय जोडला जातो. आणि आपण काय पाहिलं, विग्रह होताना जर विभक्ती प्रत्यय जोडला जात असेल आणि दुसरं पद महत्त्वाचं असेल तर त्या ठिकाणी असतो तत्पुरुष समास. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1 असणार आहे, तत्पुरुष समास. ठीक आहे. अव्ययभाव समास कधी असतो, पहिलं पद महत्त्वाचं, दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष आणि दोन्ही पदे महत्त्वाची असतील तर त्या ठिकाणी द्वंद्व समास असतो. या ठिकाणी द्विगु दिलाय. द्विगु कधी असतो, जेव्हा पहिलं पद संख्या विशेषण आणि पूर्ण शब्द समूहवाचक असतो त्यावेळी द्विगु समास असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. जमीन आसमानाचा फरक असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. या ठिकाणी पहा, जमीन आसमानाचा फरक असणे म्हणजे काय, खूप फरक असणे किंवा खूप जास्त तफावत असणे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2. फरक असणे म्हणजे तफावत असणे आणि जमीन आसमानाचं म्हणून फार मोठी. ठीक आहे. फार मोठी तफावत असणे, खूप मोठा फरक असणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. तू नियमित अभ्यास कर या वाक्याचे विद्यार्थी रूप ओळखा. विद्यार्थी वाक्य याच्यामध्ये काय असतं, तर शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो. त्यासोबतच क्रियापद असतं ते शेवटी वा वी वे असणारं असतं. ठीक आहे. वर वाक्य कोणतं दिलंय, तू नियमित अभ्यास कर, उपदेश आहे म्हणजे काय असणार आहे, आज्ञार्थी वाक्य. आपल्याला करायचं आहे विद्यार्थी वाक्य. कसं होईल, शेवटी वा वी वे असणारं क्रियापद येईल. मग या ठिकाणी पहा कुठं आलेलं आहे, पर्याय 4 मध्ये. तू नियमित अभ्यास करावास याच्यामध्ये काय आहे, इच्छा आहे आणि शेवटी वा वी वे असणारं क्रियापद म्हणून हे आहे विद्यार्थी वाक्य. पहिलं वाक्य पहा, तू अनियमित अभ्यास करू नकोस, याच्यामध्ये देखील उपदेश आहे म्हणून हे देखील आज्ञार्थी. तिसरं पहा, नकारार्थी आहे आणि आज्ञार्थीच आहे. आणि दुसरं काय आहे, प्रश्नार्थी आहे. प्रश्न क्रमांक 10. खंक या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. मित्रांनो, खंक म्हणजे काय, गरीब व्यक्ती, ज्याच्याकडे पैसा किंवा द्रव्य नाही असा. आणि नसलेला म्हणजे काय, तर हीन. म्हणजे या ठिकाणी काय होईल, द्रव्यहीन. खंक म्हणजे द्रव्यहीन किंवा गरीब. पर्याय 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पैसा नसलेला किंवा द्रव्य नसलेला, नसलेला या शब्दासाठी हीन हा शब्द वापरला जातो आणि द्रव्यहीन म्हणजे द्रव्य नसलेला म्हणजेच गरीब. प्रश्न क्रमांक 11. पाट्या टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. या ठिकाणी पहा, पाट्या टाकणे म्हणजे काय, एखादी गोष्ट करायची इच्छा नसताना नाईलाजास्तव एखादी गोष्ट करणं किंवा एखादं काम करणं म्हणजेच पाट्या टाकणं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, पर्याय 2. नाईलाजास्तव काम करणे. प्रश्न क्रमांक 12. कुप्रसिद्ध चा विरुद्धार्थी शब्द सांगा. या ठिकाणी पहा मित्रांनो, जर कु असेल, कु हा उपसर्ग असेल तर त्याचं विरुद्धार्थी रूप कसं होणार आहे, तर ते सून होणार आहे. कुप्रसिद्धला विरुद्धार्थी सुप्रसिद्ध म्हणजे पर्याय 2. ठीक आहे. प्रसिद्ध हा शब्द या दोन्हीला सामावून घेतो. ठीक आहे. प्रसिद्ध हा शब्द कुप्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध दोन्हींना सामावून घेतो. चांगल्यासाठी प्रसिद्ध झाला तर सुप्रसिद्ध आणि वाईटासाठी प्रसिद्ध झाला तर कुप्रसिद्ध. प्रश्न क्रमांक 13. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. या ठिकाणी कपर्दिक पर्याय 3 प्रमाणे लिहिला जातो. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवा हा शब्द कसा लिहायचा आणि याचा अर्थ काय असतो. आपण कवड्या पाहिल्या असतील तर त्यापैकी कवडी म्हणजे कपर्दिक हा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 14. भारूड हा काव्यप्रकार सर्वाधिक लोकप्रिय कोणी केला. या ठिकाणी भारूड हा काव्यप्रकार आहे तो संत एकनाथांनी प्रसिद्ध आणि लोकप्रिय केला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. त्यासोबतच यांचं प्रसिद्ध भारूड कोणतं आहे, विंचू मला चावला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. त्यासोबतच पहा,
संत रामदास यांनी काय प्रसिद्ध केलं किंवा काय लिहिलं? मनाचे श्लोक आणि गणपतीची आरती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी काय करायचं? सुरुवातीला वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद शोधायचं. क्रियापद चढवला होता. ठीक आहे. कर्ता क्रिया कोणी केली चढवण्याची? आम्ही केली, म्हणजे आम्ही कर्ता. आणि काय केलं? तर धैर्याचा मुखवटा चढवला, म्हणजे धैर्याचा मुखवटा काय झाला? कर्म. मग या ठिकाणी आम्ही चढवला, मी चढवला, त्यांनी चढवला. ठीक आहे, किंवा तिने चढवला. या ठिकाणी कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही म्हणून कर्तरी नाही. आता मुखवटा चढवला होता अनेक वचन केलं तर काय होतं? मुखवटे चढवले होते. काय होतं मग? चढवला होताच चढवले होते. म्हणजे या ठिकाणी कर्मानुसार कर्माच्या वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय म्हणून या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16. दाम करी काम या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. मित्रांनो, दाम म्हणजे पैसा आणि पैसा दिल्यावर कोणतंही काम होतं किंवा कोणतंही काम करता येतं यासाठी ही म्हण वापरली जाते. म्हणून पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पैसे खर्च केले की कोणतेही काम होते. प्रश्न क्रमांक 17. पांथस्थ या शब्दाचा अर्थ सांगा. मित्रांनो, पांथस्थ म्हणजे वाटसरू किंवा प्रवासी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी कवी सुरेश भट यांच्या गझल संग्रहाची जोडी ओळखा. या ठिकाणी पहा, सुरेश भट यांचे गझल संग्रह आहेत रूपगंधा आणि एल्गार. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 19. उंचावरून पडणारा पाणलोट या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. मित्रांनो, उंचावरून पडणारे पाणी म्हणजे काय? तर धबधबा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. उंचावरून पडणारा पाणलोट म्हणजेच पाणी, धबधबा. प्रश्न क्रमांक 20. तोरणा किल्ला कसा काबीज करायचा याविषयी छत्रपती शिवरायांनी आपल्या सहकाऱ्यांशी टिंबटिंब. रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा. या ठिकाणी पाहायचं आहे, तोरणा किल्ला कसा काबीज करायचा यासंबंधी छत्रपती शिवरायांनी काय केलं? योजना आखली, म्हणजेच खल केला. योजना आखण्यासाठी समानार्थी शब्द असतो किंवा वाक्प्रचार असतो. खल केला. छत्रपती शिवरायांनी आपल्या सहकाऱ्यांशी खल केला. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 21. चलचित्रव्यूह हे संस्मरण कोणाचे आहे? या ठिकाणी पहा, चलचित्रव्यूह हे संस्मरण आहे अरुण खोपकर यांचे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 22. विनाकारण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता विनाकारण मध्ये पहा, विना हे काय आहे? उपसर्ग आहे. आणि विना उपसर्ग लागल्यानंतर जर त्याचं विरुद्धार्थी रूप करायचं असेल तर विनाच्या जागी काय घ्यायचं? स घ्यायचं. विनाच्या जागी स येणार. म्हणजे विनाकारणला विरुद्धार्थी सकारण. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. सकारण हा विनाकारणला समान विरुद्धार्थी शब्द आहे. ठीक आहे. सुकर असेल तर सुला विरुद्धार्थी काय घ्यायचं? दु घ्यायचा असतो. सुकरला विरुद्धार्थी दुष्कर. ठीक आहे. हे आपण पुढे आधी पाहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 23. तपाचरण या समासाचा योग्य विग्रह करा. तपाचरण विग्रह कसा होतो? तपासाठी आचरण. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. कोणता समास आहे? साठी हा प्रत्यय जोडला गेला आणि साठी म्हणजे चतुर्थी आणि दुसरं पद आचरण महत्वाचं आहे म्हणून तत्पुरुष. म्हणजे काय? चतुर्थी तत्पुरुष. प्रश्न क्रमांक 24. त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले. वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायचा आहे. आता दृकश्राव्य दालन म्हणजे आपण याला चित्रपट थिएटर म्हणूया. त्यांनी आम्हाला थिएटरमध्ये नेले किंवा दालनात नेले. त्यांनी नेले, तिने नेले, त्याने नेले. ठीक आहे. क्रियापदाचं रूप बदलत नाही. आम्हाला नेले, मला नेले, तिला नेले, त्याला नेले. कर्मानुसार किंवा कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्या ठिकाणी कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतं त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो, ज्या ठिकाणी कर्मानुसार बदलतं त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो, आणि ज्या ठिकाणी दोन्हीनुसार बदलत नाही त्या ठिकाणी असतो भावे प्रयोग. आणि या ठिकाणी देखील क्रियापदाचं रूप आहे ते कर्ता किंवा कर्म दोन्हीनुसार बदलत नाही. कर्ता त्यांनी आणि कर्म आम्ही दोन्हीनुसार बदलत नाही, म्हणून या ठिकाणी आहे भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 25, घरचे झाले थोडे टिंब टिंब ही म्हण पूर्ण करा. या ठिकाणी पहा, घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे अशी म्हण असते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. या ठिकाणी याचा अर्थ काय असतो, तर आधीच संकट असणे आणि त्याच्यामध्ये आणखी भर पडणे किंवा आधीच्या कामामध्ये आणखी भर पडणे. प्रश्न क्रमांक 26, इथून पुढे आपण इंग्रजीच्या प्रश्नांचा सराव करत आहोत. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. वाक्य पहा, शी इज नॉट गुड ॲट मॅथमॅटिक्स. या ठिकाणी पहा, वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, इज नॉट. आणि इज नॉट असले काय करायचं, इज नॉट असले की क्वेश्चन टॅग कसा असणार, इज असणार. ठीक आहे, इज नॉट असले क्वेश्चन टॅग इज, आणि इज असले क्वेश्चन टॅग काय होणार आहे, तर इजंट. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय करायचं, इज असलं की इजंट घ्यायचं, इजंट असलं की इज घ्यायचं. मग या ठिकाणी काय होतं, इज आणि शी आहे असं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे. या ठिकाणी क्वेश्चन टॅग झाला इज शी. ठीक आहे, जर या ठिकाणी फक्त इज असतं, इज नॉट नसतं तर काय झालं असतं, इजंट शी झालं असतं. प्रश्न क्रमांक 27, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. ॲक्विजिटिव्ह म्हणजे काय, तर लालची, लोभी किंवा हावरट. आणि त्याला समानार्थी शब्द कोणता असतो, तर हा ग्रीडी म्हणजे देखील लालची, हावरट किंवा लोभी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 आहे. ठीक आहे, ॲक्विजिटिव्हला समानार्थी ग्रीडी किंवा लोभी. प्रश्न क्रमांक 28, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य शब्द ओळखायचा आहे. यू आर फार डॅश डॅश टॉलरंट दॅन आय एम. आता या ठिकाणी पहा, दॅन आहे म्हणजे तुलना केली गेली. ठीक आहे, आणि या ठिकाणी तुलना असेल तर आपण या ठिकाणी काय करतो, कम्पॅरेटिव्ह डिग्री वापरतो. आणि कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कोणता शब्द येतो, तर मोर येतो. या ठिकाणी काय असतं पहा, पॉझिटिव्हमध्ये मच, कम्पॅरेटिव्हमध्ये मोर आणि सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट. या ठिकाणी कम्पॅरिझन केलं म्हणजेच कम्पॅरेटिव्ह डिग्री आहे, म्हणून या ठिकाणी आपण वापरणार मोर, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. यू आर फार मोर टॉलरंट दॅन आय एम. प्रश्न क्रमांक 29, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. आता या ठिकाणी देखील क्वेश्चन टॅग करायचं आहे. आपण पाहिलं, इजसाठी इजंट घ्यायचं, इजंटसाठी इज घ्यायचं. ठीक आहे, सो ही इज गोईंग ओव्हरसीज. आता या ठिकाणी इज आलेला आहे, इजला विरुद्धार्थी घेतो आणि या ठिकाणी कर्ता कोण आहे, ही आहे असा, म्हणजे काय होणार आहे, इजंट ही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे, इज असलं की इजंट घ्यायचं, इजंट असलं की इज घ्यायचं, आणि ही किंवा शी जे असेल ते आहे असं लिहायचं. प्रश्न क्रमांक 30, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरायचा आहे. रिकाम्या जागा सुरुवातीलाच असणार आहे. ठीक आहे, डॅश डॅश आय थिंक यू आर मेकिंग द रॉंग डिसिजन. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपण काय करतोय, आपलं मत व्यक्त करतोय, आणि ते कसं करतोय, प्रामाणिकपणे. त्यामुळे या ठिकाणी काय वापरणार, हॉनेस्टली. आय थिंक यू आर टेकिंग द रॉंग डिसिजन, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत
स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 31. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. कंसामध्ये वापरलेल्या क्रियापदाचं योग्य रूप आपल्याला वापरायचं आहे. शी टोल्ड मी दॅट शी डॅश डॅश द चर्च बेल्स रिंग. आता या ठिकाणी पहा टोल्ड म्हणजे भूतकाळ आणि या ठिकाणी हिअरचं भूतकाळ रूप आपल्याला वापरलं गेलं पाहिजे म्हणजे काय होणार आहे हिअरचं हर्ड. शी टोल्ड मी दॅट शी हर्ड द चर्च बेल रिंग म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. अधोरेखित जागेचा किंवा शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. द मेडिकेशन हेल्प्स टू एलिव्हिएट पेन अँड डिस्कम्फर्ट. या ठिकाणी पहा औषध काय करतंय तर दुखणं आणि डिस्कम्फर्ट कमी करण्याचं काम करतंय. एलिव्हिएट म्हणजे काय कमी करणं. आणि मित्रांनो त्रास कमी करण्यासाठी आणखी एक शब्द आपण वापरतो रिलीफ. ठीक आहे. आणि क्रियापद कोणतं असतं रिलीव. म्हणजे या ठिकाणी काय झालं पर्याय 4 काय झालं एलिव्हिएटला समानार्थी झालं. एलिव्हिएट म्हणजे कमी करणं आणि रिलीव म्हणजे देखील त्रास कमी करणं. ठीक आहे. इंटेन्सिफाय वाढवणं, इन्क्रीज वाढवणं आणि वर्सन आहे त्यापेक्षा जास्त खराब करणं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन फ्रेज. द स्क्विकी व्हील गेट्स द ग्रीस. आता या ठिकाणी पहा जे चाक आवाज करतं त्यालाच पहिल्यांदा ग्रीस मिळतं किंवा त्यालाच पहिल्यांदा वंगण केलं जातं. या ठिकाणी या प्रकारचा हा वाक्प्रचार आहे किंवा फ्रेज आहे. आता याचा अर्थ काय असतो जो व्यक्ती बोलतो किंवा बोलण्याची हिंमत दाखवतो त्याच्याकडे सर्वांचं लक्ष जातं किंवा त्याचंच काम होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पीपल हू कंप्लेन द मोस्ट रिसीव द मोस्ट अटेन्शन. जे लोक जास्त तक्रार करतात त्यांच्याकडेच लोकांचं लक्ष जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. प्रश्न क्रमांक 34. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. अँटोनिम म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द. आता या ठिकाणी पहा स्पेक. स्पेक म्हणजे काय तर एखादा डाग लागलेला आहे असा. ठीक आहे. समजा एखाद्या कागदावर एखादा काळा डाग आहे त्याला काय म्हणणार स्पेक म्हणणार. ठीक आहे. परंतु जर डाग नसेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणणार कोरा म्हणणार. कोरा म्हणजे काय तर ब्लँक. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4 स्पेकला विरुद्धार्थी आहे ब्लँक. प्रश्न क्रमांक 35. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. या ठिकाणी पहा रिकाम्या जागी योग्य शब्द वापरायचा आहे. डॅश डॅश पॉवर ऑफ हिज आयज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड. आता या ठिकाणी पहा पॉवर ऑफ हिज आयज त्याच्या डोळ्यांची पॉवर म्हणजे डोळ्यांचा गुण दिलेला आहे. आणि गुण असेल तर कोणता आर्टिकल वापरणार जर गुणवाचक शब्द असेल तर त्याच्या अगोदर द हे आर्टिकल आपण वापरतो. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पर्याय 4 द हे आपलं उत्तर. आणि द पॉवर ऑफ हिज आयज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड असा वाक्य होणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36.
भारतातील खालीलपैकी कोणते मंत्रालय हे निर्भया निधी अंतर्गत निधीगत प्रस्ताव आणि योजनांचे मूल्यांकन किंवा शिफारस करण्यासाठीचे नोडल मंत्रालय आहे? आता या ठिकाणी पहा, निर्भया निधीसाठी नोडल मंत्रालय म्हणून कोणतं मंत्रालय काम करतं असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, महिला आणि बालविकास मंत्रालय हे निर्भया निधीसाठी नोडल मंत्रालय म्हणून काम करतं. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 37. स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दलचे योग्य विधान ओळखा. या ठिकाणी पहा, दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव मूलशंकर होते. बरोबर आहे मित्रांनो, यांचं मूळ नाव होतं मूलशंकर अंबाशंकर तिवारी. म्हणजे पहिलं विधान योग्य. ब पहा, त्यांनी 1875 बॉम्बे येथे आर्य समाजाची स्थापना केली. मित्रांनो, त्यांनी 1875 मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केलेली होती. म्हणजे ब देखील बरोबर आहे. क पहा, त्यांनी स्वामी विरजानंद या नावाच्या अंधशिक्षकांकडून शिक्षण घेतले. हे देखील योग्य आहे. मित्रांनो, स्वामी विराजानंद हे त्यांचे वाराणसी या ठिकाणचे शिक्षक होते. म्हणजे हे देखील बरोबर आहे. त्यांना 2 शिक्षक प्राप्त झाले होते. 2 शिक्षकांची नावं लक्षात ठेवायची आहेत. दुसरं नाव मी सांगणार नाही आहे, तुम्ही स्वतः पाहायचं आहे. ड पहा, त्यांनी वेदांकडे परत चला अशी घोषणाबाजी करत निषेध केला. मित्रांनो, त्यांनी वेदांकडे परत चला असं म्हटलं, परंतु त्यांनी वेदांचं समर्थन केलं, निषेध केला नाही. म्हणजे या ठिकाणी चौथं विधान आहे ते चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी काय विचारले आपल्याला? योग्य विधाने. म्हणून फक्त अ, ब आणि क ही विधाने योग्य असणार आहेत. म्हणजेच पर्याय 2. प्रश्न क्रमांक 38. गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांच्या उद्देशाने कोणत्या वृत्तपत्रासाठी लेख लिहिण्यास सुरुवात केली? या ठिकाणी पहा, गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी काय लिहिली? शतपत्रे लिहिली. ठीक आहे. शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून लिहिली, प्रकाशित झाली? तर प्रभाकरमधून प्रकाशित झाली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रभाकरमधून त्यांनी लेखन केले. त्यासोबतच पहा, गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी एकूण किती शतपत्रे लिहिली? शत म्हणजे 100, परंतु शतपत्रे किती आहेत? 108 आहेत. ठीक आहे, 108 आहेत. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणती भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही? मित्रांनो, भारतीय नागरिकत्व आहे ते भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार 5 प्रकारे मिळवता येतं. त्यापैकी एक आहे जन्म, दुसरा आहे वंश, तिसरं आहे नैसर्गिकीकरण, चौथं आहे नोंदणी आणि 5वं आहे प्रदेशाचे सम्मिलीकरण. या 5 प्रकारे नागरिकत्व मिळतं, परंतु निवडणुकीद्वारे नागरिकत्व मिळू शकत नाही. म्हणून पर्याय 4 ही पद्धत नाही. प्रश्न क्रमांक 40. 1826 मध्ये यांडाबूच्या तहाचा परिणाम म्हणून खालीलपैकी कोणते युद्ध संपुष्टात आले? आता मित्रांनो, 1826 साली इंग्रज आणि बर्मा यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं आणि यांडाबूच्या तहानं पहिल्या इंग्रज आणि बर्मा म्हणजेच अँग्लो बर्मी युद्धाचा शेवट झालेला होता. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी पर्याय 2. ठीक आहे. बर्मा म्हणजे आताचं म्यानमार. प्रश्न क्रमांक 41. तथाकथित मागास जातींसाठीच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय राजपुत्र कोण होता? मित्रांनो, उत्तर काय असणार आहे? कोणाला सांगायची गरज आहे का? नाही, राजर्षी शाहू महाराज. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणते भारतातील पहिले रामसर स्थळ आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, भारतामध्ये एकूण 96 रामसर स्थळं आहेत. त्यापैकी पहिलं कोणतं? तर चिल्का तलाव किंवा चिल्का सरोवर ओडिशा राज्यामध्ये आहे. हे 1981 साली भारतातील पहिलं रामसर स्थळ बनलं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय 3. चिल्का तलाव किंवा चिल्का सरोवर हे भारतातील पहिलं रामसर क्षेत्र आहे. तर मित्रांनो, सध्या भारतामध्ये 96 आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत? जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर 100% कमेंट करून सांगा. महाराष्ट्रामध्ये सध्या रामसर स्थळांची संख्या किती आहे? प्रश्न क्रमांक 43. शर्म अल शेख येथील COP27 मध्ये टिंबटिंबद्वारे इन अवर लाईफ टाईम ही मोहीम सुरू करण्यात आली होती. आता मित्रांनो, COP27 COP27 या बैठकीमध्ये भारतानंच
इन आवर लाईफ टाईम नावाची मोहीम सुरू केलेली होती. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. सविनय कायदेभंग चळवळीच्या समर्थनार्थ टिंबटिंब याने तमिळनाडूमधील तंजावर किनारपट्टीवरील त्रिचिनोपोलीपासून वेदरण्यमपर्यंत मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. आता या ठिकाणी पहा, सविनय कायदेभंग म्हणजे कायदे मोडण्याची चळवळ. कोणती होती? तर मिठाचा कायदा मोडण्याची चळवळ होती. कोणी सुरू केली? महात्मा गांधींनी सुरू केली. आणि मित्रांनो, दक्षिण भारतामध्ये तमिळनाडू किनारपट्टीवर ही मोहीम कोणी नेली होती, कोणी राबवली होती? तर चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी राबवली होती. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 सी राजगोपालाचारी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45. टिंबटिंब हे वाईन आणि बियर यांसारख्या पेयातील एक अल्कोहोल आहे. मित्रांनो, कॉमन जे आपण अल्कोहोल पितो ते कोणतं असतं? इथेनॉल असतं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. दारूमध्ये किंवा पेट्रोलमध्ये देखील हेच इथेनॉल वापरलं जातं. मिथेनॉल देखील त्याच प्रकारचं असतं, मिथिल अल्कोहोल किंवा मिथेनॉल, परंतु हे काय बनतं? विषारी बनतं, म्हणून याचा वापर पिण्यासाठी केला जाऊ शकत नाही. प्रश्न क्रमांक 46. भारतातील कोणते राज्य हे विस्तीर्ण पसरलेल्या खारफुटी जंगलांसाठी ओळखले जाते? मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वनं आहेत? पश्चिम बंगालमध्ये, गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशामध्ये. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. याला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? तर सुंदरबन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47. कोणत्या भारतीय राज्यामध्ये सांचीचा स्तूप आहे? मित्रांनो, सांचीचा स्तूप कोणी बांधला? तर सम्राट अशोकानं. आणि कोणत्या राज्यामध्ये आहे तो सध्या? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. सांचीचा स्तूप सध्या मध्य प्रदेश राज्यामधील रायसेन जिल्ह्यामध्ये आहे आणि हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये देखील समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 48. नागरिकत्व अधिनियम 1955च्या कलम 4 अंतर्गत टिंबटिंबद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते. आता या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं? भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार 5 प्रकारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केलं जाऊ शकतं. त्यापैकी पहिली पद्धत कलम 3 मध्ये जन्मानं, दुसरी पद्धत कलम 4 मध्ये वंश परंपरा, तिसरी पद्धत कलम 5 मध्ये नोंदणी. ठीक आहे. चौथी पद्धत कलम 6 मध्ये नैसर्गिकीकरण आणि 2 पद्धती कोणत्या? आणि 5वी पद्धत कोणती आहे? तर प्रदेशाचे सम्मिलीकरण. या प्रकारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केलं जाऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी कलम 4 मध्ये काय दिलेलं आहे? वंश परंपरेनं भारतीय नागरिकत्व प्राप्त होणं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 49. भारताच्या टिंबटिंबच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट असोसिएशन किंवा अथॉरिटी ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे. काय विचारले आपल्याला? NDMAचे अध्यक्ष कोण असतात असा प्रश्न विचारलेला आहे. कोण असतात? तर मित्रांनो, NDMA म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात भारताचे पंतप्रधान. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. सध्या कोण असणार आहेत? कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणाला भारताचा मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते? आता मित्रांनो, अमेरिकेमध्ये मार्टिन ल्यूथर किंग यांनी ज्या प्रकारे कार्य केलं, समाज सुधारणा केली, त्याच प्रकारे भारतामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यामुळे समाज सुधारणा झालेली आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय 1 महात्मा ज्योतिबा फुले यांना भारताचे मार्टिन ल्यूथर किंग असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 51. प्लासीची लढाई टिंबटिंबमध्ये झाली. मित्रांनो, प्लासीच्या लढाईनं भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. कधी झाली होती लढाई? जून 1757. जून 1757 म्हणून आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये जोडली गेली? आता मित्रांनो, मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणजेच 1950 साली मूलभूत कर्तव्ये नव्हती, परंतु पुढे स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42व्या घटनादुरुस्तीनं
1976 साली 10 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1. 42व्या घटनादुरुस्ती अधिनियमानं मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत जोडली गेली. त्यासोबतच पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये 11 मूलभूत कर्तव्य आहेत. आता 10 तर 42व्या घटनादुरुस्तीनं जोडली गेलेली आहेत, परंतु 11वं कधी जोडलं गेलं तर 11वं मूलभूत कर्तव्य आहे ते 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीनं समाविष्ट करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 53. अंदमान आणि निकोबार बेटांपैकी कोणत्या बेटावर खालीलपैकी एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, अंदमान निकोबार बेट समूहामध्ये बॅरन बेट आहे, जे एकमेव सक्रिय ज्वालामुखीचं बेट आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची पूर्णपणे माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. माहिती समजत नसेल तर तुम्ही आपलं चॅनल सोडून जाऊ शकता, परंतु जर तुम्हाला माहिती समजत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.